धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यातून भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणामुळे पुण्यात खळबळ उडाली होती। अखेर 12 तासानंतर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडलाय, त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली। अद्याप खुनाचं कारण स्पष्ट झालेलं नाही। अपहरणानंतर सतीश वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यानं घडलेला सर्व प्रसंग सांगितलाय। घटना सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर सतीश वाघ यांना त्यांच्या मित्रानं अखेरचं पाहिल्याचं मुलानं सांगितलंय। सतीश वाघ यांची भेट त्यांच्या मित्राबरोबर झाली। त्यांनी त्याला हात केला। पप्पा पुढे गेले आणि त्यांचे मित्र घराकडे आले। पप्पांच्या मित्रांना आवाज आला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर ती गाडी त्यांना पुढे घेऊन गेली होती, अशी माहिती हत्या झालेल्या सतीश वाघ यांच्या मुलानं सांगितली। सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकरांचे मामा आहेत। पहाटे 6:30 वाजता सतीश वाघ यांचं अपहरण झालं। ओळखीच्या प्रत्यक्षदर्शीनं घटनेची 7च्या सुमारास माहिती कुटुंबाला दिली। नातेवाईक स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळवण्यात आली। पोलिसांना 7:30 वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवण्यात आली। हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। साधारण 8:30 वाजता गुन्हे शाखेला 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश दिले। 9:30 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या टीमने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली। सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीनं 12 वाजता तपास सुरू केला। 3च्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाले। दरम्यान शोध सुरू असताना 6 वाजेच्या सुमारास उरळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली। हडपसर पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळी हा मृतदेह सतीश वाघ यांचा असल्याची खात्री पटली। सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत। सतीश वाघ हे शेतकरी आहेत। त्यांची मांजरी फुरसुंगी रस्त्यावर हॉटेल आणि दुकानं भाड्यानं होती। त्यांचे कुणाशी वैर नव्हते किंवा भांडण नव्हते, अशी माहिती समोर येते।